सध्या काँग्रेसचे शहर अध्यक्ष बदलण्याची चर्चा जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सारखे पूर्व पश्चिमसाठी दोन शहर अध्यक्ष असावेत अशी काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा आहे। या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आता माझ्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी सर आहेत। सर, सध्या पुण्यामध्ये शहर अध्यक्ष बदलण्याची जोरदार चर्चा सुरू आहे, कितपत सत्य आहे हे? अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 2025 आणि 2026 हे संघटना वर्ष म्हणून जाहीर केलं आणि या 2 वर्षामध्ये देशातील सर्व राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावरती नवीन संघटनेची पुनर्बांधणी करायची आणि यासाठी महाराष्ट्रामध्ये ही मोहीम आता सुरू झालेली आहे। यापूर्वी 20 राज्यामध्ये ही मोहीम यशस्वीपणे संपलेली आहे। महाराष्ट्रामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असतील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष असतील, यांचे बदलण्याची जी पद्धत असते, जी प्रक्रिया असते ती सुरू झालेली आहे। पुण्यामध्ये 2 शहर अध्यक्ष होतील अशी चर्चा आहे, तर खरंच 2 शहर अध्यक्ष पूर्व पश्चिमसारखे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसारखे होणार आहेत का? हो, निश्चितपणे पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा पूर्व भागासाठी एक काँग्रेसचा अध्यक्ष आणि पश्चिम भागासाठी एक काँग्रेसचा अध्यक्ष असे 2 नवीन जिल्हा अध्यक्ष हे पुणे शहरासाठी काँग्रेस पक्ष देणार आहे। कारण आपण जर पाहिलं असेल की पुणे शहर हे इतकं वेगाने वाढत चाललेलं एक मेट्रो सिटी म्हणून आपण पाहतो, लोकसंख्या वाढलेली आहे आणि संघटनेमध्ये ज्या वेळेला व्यापक प्रमाणामध्ये खालच्या पातळीपासून जर सुरुवात करायची असेल तर एवढ्या मोठ्या शहरासाठी एकापेक्षा 2 जर केले तर संघटना जास्त बळकट होण्यासाठी मदत होईल, हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ठरलं होतं आणि तशा पद्धतीचा निर्णय हा प्रदेश काँग्रेसने घेतला आहे। अरविंद शिंदे हे शहर अध्यक्ष राहतील का बरं? कारण की त्यांनी शहर अध्यक्ष होण्यासाठी मनाई केलेली, म्हणजे 3 वर्ष म्हणतात ते मी राहिलेले, आता कुठली तरी नवीन जबाबदारी मला द्यावी, तर अरविंद शिंदे राहतील का? असे की अखिल भारतीय काँग्रेस समितीकडनं निरीक्षक हे येणार आहेत। निरीक्षक आल्यानंतर नवीन अध्यक्ष कोणाला करायचं या संदर्भामध्ये ते सर्वांची मतं जाणून घेणार आहेत। त्यामुळे नवीनच अध्यक्ष निश्चितपणे पुणे शहर काँग्रेसला मिळणार आहे। बरं, सध्या कोणाकोणाची नावं चर्चेत आहे? काही नावं तुम्ही सांगू शकता का पूर्व आणि पश्चिमसाठी? ज्यावेळेला इथं निरीक्षक येतील त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीकडनं एक उमेदवारी अर्ज, छापील उमेदवारी अर्ज आहे, तो उमेदवारी अर्ज जे इच्छुक असतील त्यांना तो उमेदवारी अर्ज भरून द्यावा लागणार आहे आणि त्यामुळं जोपर्यंत उमेदवारी अर्ज किती येतात ह्याच्याशिवाय आपल्याला इच्छुकांची संख्या ही माहीत पडणार नाही किंवा नावं माहीत पडणार नाही। आणि कधीपर्यंत ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून पूर्ण होऊन 10 दिवसामध्ये हे पूर्ण करायचं आहे। त्यानंतर तो अहवाल त्यांना दिल्लीला अखिल भारतीय काँग्रेस महासमितीकडे सोपवायचा आहे आणि त्यानंतर दिल्लीहून चर्चा करून नवीन मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन नावं जाहीर होतील असा मला विश्वास आहे। म्हणजे पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येनुसार काँग्रेसची मोर्चे बांधणी चालू आहे का? निश्चितपणे पुणे शहर एवढं वाढत चाललेलं आहे आणि काँग्रेस आता आम्हाला ग्रासरूटपर्यंत आता 2029पर्यंत 3 वर्षात कुठल्याही निवडणुका नाही आहेत का, आता सर्व निवडणुका झालेल्या आहेत। तर या 3 वर्षामध्ये आम्हाला ब्लॉकपासनं बूथपासनं कार्यकर्त्यांची फळी निर्माण करायची आहे, नवीन कार्यकर्ते जोडवायचे आहेत आणि 2 जिल्हा अध्यक्ष केल्यामुळं त्यांना संधी जास्त आहे आणि काम दुप्पट होईल असा विश्वास आहे। नक्कीच काँग्रेसचे जे आहे ते शहर अध्यक्ष बदलणार आहेत आणि फक्त बदलणारच नाही आहे, तर काँग्रेसचे इथून पुढे आता 2 शहर अध्यक्ष असतील, त्यासोबतच जिल्हाध्यक्षसुद्धा असतील। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच काँग्रेसचे नवीन शहर अध्यक्ष कोण असतील हे समजेलच। मात्र पुण्याच्या वाढत्या दृष्टिकोनातून लोकसंख्येनुसार इन्फ्रास्ट्रक्चर पुण्याच्या विकसित होण्यानुसार होणं होतं आहे, त्याच्यामुळेच अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो सध्या काँग्रेस कमिटीकडून घेण्यात आलेला आहे आणि ज्याच्यामुळेच आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच काँग्रेसचे 2 नवीन शहर अध्यक्ष कोण असतील हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।